नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आता 15,000 अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। या संदर्भातला जी.आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तो संपूर्ण जी.आर पाहणार आहोत। मित्रांनो दिव्यांग व्यक्तीमध्ये रोजगारभिमुख शिक्षणाची कमतरता, शारीरिक व मानसिक मर्यादा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव इत्यादी कारणामुळे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळण्यास अडथळा जो आहे तो निर्माण होतो। स्वयंरोजगार सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात। दिव्यांग व्यक्ती कुशल, मेहनती, सक्षम जरी असल्या तरी रोजगाराच्या अमर्यादित संधीमुळे आर्थिकदृष्ट्या मागे राहतात। मित्रांनो कमी प्रवाह क्षमतेमुळे नोकरी टिकवण्यासाठी देखील मर्यादा त्यांना येत असतात। तर मित्रांनो या संदर्भातला सविस्तर जी.आर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती। तर मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य प्रदान करण्यासंदर्भातला दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता मित्रांनो, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी आणि दिव्यांग धोरण 2018 मधील प्रमुख उद्दिष्टे तसेच सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कालानुरूप नवनवीन कौशल्य शिकण्याची गरज विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या नवीन योजनेस सादर शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्यता या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे। ज्यामध्ये स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उत्पन्नाच्या वाढीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरता रुपये 15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मित्रांनो या योजनेचा जर उद्देश बघितला तर प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची, उपकरणाची व अर्थसहाय्याची प्रदान करण्यासाठी मित्रांनो स्थानिक पातळीवर लघु उद्योग सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे। मित्रांनो सदर योजनेसंदर्भात काही निकष आहे ते पुढील प्रमाणे। तर पाहू शकता ही योजना जी आहे ती दिव्यांगाच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहील। त्यानंतर अर्जदाराचं म्हणजेच लाभार्थ्याचं जे वय आहे ते 18 पेक्षा कमी नसलं पाहिजे। सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 इतकी राहणार आहे। शासकीय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य प्रशिक्षण संस्था अथवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेला दिव्यांग प्रशिक्षणार्थी जो आहे तो या योजनेस पात्र असणार आहे। प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री म्हणजे टूलकिटसाठी असणार आहे। मित्रांनो आता लाभार्थ्यांनी सादर करायचे कागदपत्र तुम्ही पाहू शकता, विविध नमुन्यातील अर्ज लागणार आहे, जो अर्ज मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यानंतर आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे। प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर डोमसाईल लागणार आहे ज्याला आपण अधिवास सुद्धा म्हणतो, साधन सामग्री, त्यानंतर मित्रांनो आधार संलग्न बँक खात्याचा तपशील लागणार आहे। सदर योजनेसाठी मित्रांनो लाभार्थ्याने सादर करायचा अर्जाचा नमुना हा सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दिलेला आहे, तर आपण तो पाहू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे, ज्यामध्ये पाहू शकता दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री म्हणजे टूलकिट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेसाठी आहे। इथं आपण पाहू शकता मित्रांनो संपूर्ण अर्ज तुम्हाला दिसेल। यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, खाली तुमच्या अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव मराठी किंवा इंग्रजीत भरायचं आहे, तुमचा पत्ता, तालुका, जिल्हा वगैरे, जन्मतारीख, वर्ष, मोबाईल नंबर, ईमेल असेल तर भरा, नसेल तर सोडून द्या। त्यानंतर वैवाहिक स्थिती वगैरे, दिव्यांगाचा प्रकार, किती टक्के दिव्यांग आहात, दिव्यांगाचा प्रमाणपत्राचा क्रमांक किंवा दिनांक, आधार नंबर, त्यानंतर शैक्षणिक व व्यवसायाची माहिती द्यायची आहे, शैक्षणिक पात्रता किती आहे, कुठल्या प्रकारचा आपण व्यवसाय करत आहात किंवा कोणता व्यवसाय आपल्याला करण्याचा आहे, त्या संदर्भात प्रस्तावित व्यवसाय रोजगाराची माहिती द्यायची आहे, ज्यामध्ये आपण किराणा दुकान असेल, हस्तकला, शिवणकाम, संगणक सेवा इत्यादी जे असेल आपल्या मित्रांनो ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे। व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा अंदाजित खर्च सुद्धा तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे। संपूर्ण व्यवसायाची इथं माहिती द्या। आता आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं UDID प्रमाणपत्र लागणार आहे, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे म्हणजेच अधिवास डोमसाईल लागणार आहे मित्रांनो, प्रशिक्षण प्रमाणपत्र, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूलकिट खरेदी केल्याची पुरावा आणि आधार संलग्न बँक खात्याचा तपशील, बँकेचं पासबुक अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट इथं लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराची घोषणा सुद्धा तुम्हाला इथं हे घोषणापत्र सुद्धा या संदर्भात दिलेलं आहे। इथं फक्त तुम्हाला मित्रांनो जी माहिती विचारलेली आहे ती इथं तुम्हाला द्यायची आहे, केवळ कार्यालयीन वापरासाठी खालची माहिती आहे ही तुम्हाला इथं भरायची आवश्यकता नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा अर्ज जो आहे तो भरून द्यायचा आहे। हा अर्ज संपूर्ण भरल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आपल्या जिल्हास्तरीय जे अधिकारी आहे दिव्यांग कल्याण विभागाचे त्यांच्याकडे मित्रांनो आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।